नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, एखादी व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये एखादी मोठी चूक करत असेल आणि तिला ते लक्षात येत नसेल किंवा लक्षात आलं तरी देखील तशाच प्रकारच्या चुका वारंवार करत असेल तर मग मात्र कठीण असतं। आणि सध्या तशीच अवस्था होताना दिसते आपल्याला। म्हणजे प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीमध्ये सामील करून त्यांना योग्य त्या जागा न देणे, म्हणजे प्रकाश आंबेडकर स्वतः सामील झालेच होते, स्वतःहून त्यांनी उद्धव ठाकरेंचा हातात घेतला होता, त्यांना खरं तर आधार दिला होता माझ्या मते। ठीक आहे, 2019 मध्ये जे काही घडलं, भारतीय जनता पार्टीशी फारकत झाली, आघाडी सरकार स्थापन झालं, योग्य आहे, समर्थकांना ते चांगलंच वाटलं उद्धव ठाकरेंच्या आणि ते मुख्यमंत्री झाले, ती मोठी संधी होती। पण त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांना लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत जागा न देणं ही जी चूक आहे, ती चूक आता उद्धव ठाकरे पुन्हा पुन्हा करत आहेत। पुन्हा पुन्हा म्हणजे तुम्हाला सविस्तर सांगायचं म्हटलं तर आता सगळीकडून जे नारे येत आहेत दोन भावांचे एकत्रीकरणाचे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, ते नारे खरोखर कितपत खरे ठरतील हे भविष्यकाळ ठरवेल। कारण यापूर्वी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी देखील ऐक्य होऊ शकेल असं वाटलं होतं। त्यानंतर आता मराठी भाषेबद्दलचा जो GR होता, मराठी भाषा तिसरी भाषा म्हणून वापरली जावी असा जो GR होता, त्या विरोधात सर्व मराठी बांधव एकवटले आणि हिंदी भाषा सक्तीची चालणार नाही असं मोठं आंदोलन उभं राहिलं। मोठ्या मोर्चाची देखील तयारी झाली होती, पण ऐनवेळी फडणवीसांनी तो GR मागे घेतला। आता त्यावरून तुमच्या एक लक्षात आलं असेल, GR मागे घेतला म्हणजे एकतर नक्की आहे, अनेकांना जे वाटतंय, पण त्याच्या आतली बातमी काय आहे, जे मला जाणवतंय की GR मागे घेतला तो त्यासाठीच होता, म्हणजे तो GR मागे घेण्यासाठीच होता। आणि त्यानिमित्ताने काय झाले बघा, मराठी माणसाचा विजय झाला, मराठी भाषा जिंकली, हे आहेच, पण जल्लोष विजयाचा खरं तर दोन्ही ठाकरे बंधूंच्या कार्यालयांवर व्हायला हवा होता। मात्र फक्त शिवतीर्थवर जल्लोष झाला। शिवतीर्थवर मनसेचे कार्यकर्ते जमा झाले होते आणि त्यात मराठी भाषा त्याचा सक्तीचा GR मागे घेतला गेला याबद्दल जल्लोष करत होते। उद्धव ठाकरे गटाला आधी कळलंच नाही, म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांचे समर्थक अतिशय आनंदित झाले होते की त्यानिमित्ताने गावोगावी आपण मोर्चे काढणार मराठी भाषिकांसाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महापालिका, मुंबई महापालिका मुख्यतः च्या निवडणुकीमध्ये आपण योग्य पद्धतीने फायदा घेऊ शकू या सगळ्या मराठी भाषेच्या सक्तीच्या GR बद्दलचा। पण अचानक मोर्चा रद्द झाला, कारण GRच मागे घेतला आणि मग विजयी सभा घ्यायचं ठरवलं। ठीक आहे, विजयी सभा होणार आहे 5 तारखेला आणि चांगली दणदणीत होईल अशी मला खात्री आहे। पण एकत्रीकरण पुन्हा लांबलं, एकत्रीकरण पुन्हा 5 तारखेला होईल। मग राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं की ते निवडणुकीच्या वेळ ठरवू, सध्या आम्हाला विजय साजरा करायचा आहे। तुम्ही जर बारकाईने या सगळ्या घटनांचा अभ्यास केला तर तुमच्या एक लक्षात येईल की या ठाकरे बंधूंच्या युतीसाठी जरी सुतोवाच एका मुलाखतीमध्ये झालं असलं तरी देखील त्यासाठी सगळ्यात जास्त उत्सुक कोण आहेत, म्हणजे राज ठाकरेंनी नाकारलेलं पण नाही युतीबद्दल आणि सकारात्मक असं फारसं वातावरण पण निर्माण केलेलं नाही, कारण त्यांनी आधीच सूचना दिल्या की युतीबद्दल बोलू नये, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत। त्यामुळे त्या गटातून शांतता आहे। पण सगळ्यात जास्त उत्साही कोण आहे? उद्धव ठाकरे गटाचे लोक, स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत तर नेहमीचे उत्साहीवीर आहेतच त्यांचे, आणि तेच सातत्याने मीडियात बातम्या देत आहेत एकीच्या, आणि तेच सातत्याने एकी झाल्याचं वातावरण निर्माण करत आहेत। पण आता आपण महत्वाचं आहे, फडणवीसांची आणि राज ठाकरेंची भेट तुम्हाला माहिती आहे, त्या भेटीत नेमकं काय घडलं, दोघांची एकट्याचीच भेट झाली होती। जरी संजय राऊतांनी आम्हाला सगळं कळलंय वृत्तांत असं जाहीर केलं असलं, असं वक्तव्य केलं, जसे काय संजय राऊत तिथे हजर होते अशा पद्धतीने, तरी देखील ते कोणालाच माहिती आहे। आणि मला असं वाटतं की या निमित्ताने मराठी भाषा तर जिंकलीच आहे, पण मनसे जिंकली आहे। मनसे कशी काय जिंकली आहे? मनसेचे मतदार वाढणार नक्कीच, कारण मनसेनेच जल्लोष केलेला बघितलाय तुम्ही, आणि हेच कदाचित
फडणवीसांना अपेक्षित होतं आणि तेच ठरलं होतं की अशा पद्धतीचा GR आला की वातावरण मराठीच्या बाजूने होईल आणि मराठीची बाजू घेणारे एकमेव नेते म्हणून राज ठाकरे पुढे यावेत किंवा राज ठाकरेच्या मागे जास्तीत जास्त समर्थक जावेत अशा हेतूनेच हे केलं गेलं होतं काय. आता याच्यात अजून एक गोष्ट अशी आहे की उद्धव ठाकरे जरी हिंदुत्व म्हणत असले तरी हिंदुत्व असून त्यांनी फारकत घेतली आहे हे जनतेच्या लक्षात आलंय महाराष्ट्राच्या. मग उरला होता मराठी माणसाचा मुद्दा आणि तो मुद्दा देखील आता राज ठाकरे जर घेऊन जात असतील किंवा त्या मुद्द्यावर राज ठाकरेंचा मुद्दा आहेच आधीपासून पण त्या मुद्द्यावर जास्तीत जास्त समर्थक जर राज ठाकरेंच्या मागे जात असतील तर मग जिंकलं नक्की कोण. उद्धव ठाकरे खरोखर जिंकले आहेत का. मग त्याऐवजी जर प्रकाश आंबेडकर म्हणजे आदित्य ठाकरेंनी पण विधान केले की भारतीय जनता पार्टी सोडून कोणीही चालेल असं म्हणता मग तुम्ही सन्माननीय प्रकाश आंबेडकर यांच्याकडे जात का नाही. कारण माझ्या मते राज ठाकरे हे जरी एक अतिशय चांगलं नेतृत्व असलं मराठी माणसाची बाजू घेणारं मराठी माणसाचा आधार असलं तरी देखील मतांच्या बाबतीमध्ये बघितलं तर प्रकाश आंबेडकर केव्हाही जास्त आणि दीर्घकाळासाठी फायदेशीर आहेत. दीर्घकाळ म्हटलं मी. पण शरद पवार यांना वाटतंय की प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं म्हणजे पवार गटालाच धोका आहे त्याचा, काँग्रेसला धोका आहे आणि म्हणून हे दोघं उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये फूट पाडण्याचा सातत्याने प्रयत्न करतायत. मनसेच्या बाबतीत देखील उल्लेख केलाच होता शरद पवारांनी की मनसे फक्त सभेला गर्दी जमवतात, राज ठाकरे मात्र त्याचे मतांमध्ये रूपांतर होत नाही. याचा अर्थ हाच आहे की राज ठाकरे यांना देखील सोबत घेऊ नये. उद्धव ठाकरे यांनी असंच म्हणजे उद्धव ठाकरेंना एकटं पाडायचाच प्लॅन होता. आता काँग्रेसने नवीन काढलं की दोन भाऊ एकत्र येणार असतील तर आम्ही स्वतंत्रपणे लढू. कशाला. त्यापेक्षा प्रकाश आंबेडकर सारखा नेता, प्रकाश आंबेडकर हे अतिशय उत्तम वक्तृत्व असलेले नेते आहेत, अभ्यासू आहेत, स्वाभिमानी आहेत. त्यांना जर सोबत घेतलं तर नक्कीच ती जी चूक केलेली होती लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला तिची भरपाई दुप्पट प्रमाणात होणार असं मला खात्रीने वाटतंय. पण शेवटी उद्धव ठाकरे मी मगाशी सुरुवातीलाच म्हटलं की एकदा एक माणूस चुकत गेला की बुडत्याचा पाय खोला या म्हणीप्रमाणे तो चुकतच जातो. किंवा मग प्रकाश आंबेडकर यांचं महत्त्व अजूनही उद्धव ठाकरे यांना कळलेलं नाही असंच म्हणता येईल. पण सध्या मराठी भाषेच्या निमित्ताने जे काही झालंय आनंद आहे. मराठी भाषा जिंकली याचा, हिंदी भाषा लादली गेली याचा. फडणवीसांनी त्यानिमित्ताने मराठी भाषेबद्दलचा GR किंवा माशेलकर समितीचा अहवाल प्रथम उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला होता की जिथे हिंदीची तिसरी भाषा म्हणून सक्ती होईल असं नमूद केलं गेलं होतं. हे देखील सांगितलं आणि उद्धव ठाकरेंचे वाभाडे काढले. उद्धव ठाकरे कसे दुपट्टे आहेत हे दुटप्पे आहेत हे देखील जनतेला दाखवून दिलं आणि त्यामुळे उद्धव ठाकरे जिंकलेलेच नाहीत. मराठी माणूस तर जिंकलाच आहे पण राज ठाकरे देखील जिंकले आहेत आणि मला वाटतं हे सगळं ठरल्यानुसार घडलं होतं फडणवीसांच्या बैठकीमध्ये आणि तसंच झालंय. तो GR मागे घेतल्यानंतर गोंधळलेले उद्धव ठाकरे आता पुढे काय करतात त्यांना अजूनही तीच आशा आहे. म्हणजे कोपराला गुळ लावणं म्हणतात ना की एखाद्या व्यक्तीच्या कोपराला गुळ लावला की त्याला तो खाताही येत नाही आणि पुसताही येत नाही. ती आशा आहे राज ठाकरे सोबत येतील ही. ती आशा सोडवतही नाहीये आणि ती पूर्णही होत नाहीये. अशी बिकट अवस्था झाली उद्धव ठाकरेंची. त्यामुळे पुन्हा पुन्हा मला हेच वाटेल की उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकर यांना सोबत घ्यावं तरच मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये ते अधिकाधिक यश मिळवू शकतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.